ही तिसरी पंचायत समिती आहे, त्यांच्या अंगावर गुलाल पडणार आहे। त्याच्या समोर उमेदवार जो आहे त्याच्यासोबत फिरायला माणसं नाहीये, आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागे या पैठण नगरीचे आमदार माजी पालकमंत्री हे त्यांच्या पाठीशी असून सुद्धा त्यांच्यासोबत माणसांनी, त्यांच्या गावातले माणसं त्यांच्यासोबत फिरत नाही। पण हा माणूस चालायला लागला की त्या ठिकाणी रॅली तयार होती, बैठकीला बसला की सभा होती, आणि जर कुठं सभेला जायचं म्हणलं त्याचं यात्रेत रूपांतर होतं। असं या कल्याण नानाची ख्याती आहे, आणि म्हणून यांच्या अंगावर गुलाल हा 100% पडणार आहे। कारण आता हे टँकर मुक्त झालेलं नाही परिसर, पाणी कधी येणार अशी जनतेचा प्रश्न आहे। या आणि त्याच्यानंतर कचनेर या दोन गावाचं 2 वर्षानंतर 1 वर्षामध्ये काम चालू आहे, त्यांना सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। या पंचक्रोशीमध्ये असं कोणतंच गाव नाही की त्यांना पिण्याचं पैठणचं पाणी मिळणार नाही। जनतेचा कसा प्रतिसाद भेटत आहे आपल्याला प्रचारात? आताच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कल्याण नाना हे चालायला लागले तर रॅली तयार होती, बैठकीत असे बसले तर त्या ठिकाणी सभेचं रूपांतर होतं। याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या कल्याण नानाच्या अंगावर गुलाल। त्यांना खासदार समजतो आमचे रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे कल्याण नाना वारंवार या पंचक्रोशीतले सरपंच असतील किंवा इथले आमच्या गावातले नारायण डिगोळे सरपंच असतील यांना घेऊन गेले, आणि या प्रत्येक गावाला पाणी कसं मिळेल यासाठी निवेदन दिले, मागणी केली। आज खोडेगाव या ठिकाणी पाणी येतंय, लांडेवाडी या ठिकाणी पाणी येतंय, आता बेंबळ्याच्या वाडीला पाण्याचे 2 दिवसात पाणी चालू होणार आहे, कारण पाणी सोडायला सांगितलं, पाईपलाईन पूर्ण झालेली आहे, राहिलंय फक्त आता जोरवाडी